आणखी एक मोठी बातमी आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांनी मोठ्या संख्येने वाहनांची खरेदी केली आहे। यावेळी नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनं मोठ्या प्रमाणात खरेदी केली, तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली। याचाच आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधून आपण बघतोय की वाहन खरेदीला अशी झुंबड उडालेली आहे। आणि एकंदरीत जर बघितलं तर उद्योग नगरी पिंपरी चिंचवडमध्ये देखील वाहन खरेदीच्या रेलचेल आपल्याला बघायला मिळते। शेकडो वाहनं जी आहेत ते आजच्या मुहूर्तावर अनेकांनी खरेदी केलेली आहेत। अर्थातच वाहन खरेदी ही आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यातल्या त्यात वाहन खरेदी केल्यानंतर ते फॅमिली पूर्ण कुटुंबाला उपयोगात येईल अशा पद्धतीचं वाहन असावं अशी सगळ्यांची इच्छा असते। आणि त्याच पद्धतीने ही वाहन खरेदी काही शौकीन असतात त्यांच्यासाठी जी वाहन खरेदी देखील बघतोय। मात्र काल जेव्हा मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधनं माफी दिली आणि त्याआधी सुद्धा इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी जनजागृती केल्या गेली होती आणि आपण त्याचा परिणाम म्हणून बघतोय की यावेळेसच्या वाहन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी केल्याचा बघायला मिळते। माझ्यासोबत एक होणार आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। खरं तर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय की तुमचं हे स्वप्न पूर्ण झालंय। काय हे खरेदी करताना भावना होती? बस एक इलेक्ट्रिक व्हेकल आपल्याकडे असावी त्याच्याबद्दल आता सध्या भरपूर जनजागृती होती आहे आणि आपला पण एक हातभार असावा की पोल्युशन कमी करण्यासाठी। तर एक इलेक्ट्रिक व्हेकल त्याच्यासाठी घेतली आहे। या सगळ्यांचा कल जो आहे तो इलेक्ट्रिक व्हेकलकडे वाढताना दिसतोय आणि हा मुहूर्ताचा बेत जो आहे एकंदरीत सगळ्यांनी साधला आहे आणि मोठ्या प्रमाणात साधारण 1000हून अधिक चारचाकी वाहनं या उद्योग नगरीमधील नागरिकांनी विकत घेतल्याची आकडेवारी समोर येते। अर्थात ही मोठी आहे आणि या सगळ्यांच्या मध्ये जी महत्त्वाची बाब दिसते ती इलेक्ट्रिक वाहन जे आहेत ती खरेदी करण्याकडे कल वाढलेला दिसतो। व्हिडिओ सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। एक मोठी बातमी आहे। IPS देवेन भारती यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेला आहे। 35 वर्ष उल्लेखनीय सेवा बजावणारे विवेक फणसाळकर आज मुंबई पोलीस आयुक्त पदावर निवृत्त झाले आणि त्यानंतर विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार सोपवण्यात आला। तर त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन पदभार स्वीकारला। पोलिसांची प्राथमिकता जे कायद्याच्या अंमलबजावणी आहे तेच आहे आणि तीच राहणार आहे आणि जनतेपर्यंत पोलिसांची सेवा पोहोचवणं, जसं मी सांगितलं, शेवटचा जो माणूस आहे तिथपर्यंत पोलिसांची जी सेवा आहे ते पोहोचू शकेल असा आमचा प्रयत्न राहणार आहे। ते आम्ही करत आलेलो आहोत, आणखी करत राहणार आणि जो गॅप आहे त्याला टेक्नॉलॉजीद्वारे कसं भरता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार। आणखी एक मोठी बातमी आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांनी मोठ्या संख्येने वाहनांची खरेदी केली आहे। यावेळी नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनं मोठ्या प्रमाणात खरेदी केली, तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली। याचाच आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधून आपण बघतोय की वाहन खरेदीला अशी झुंबड उडालेली आहे। आणि एकंदरीत जर बघितलं तर उद्योग नगरी पिंपरी चिंचवडमध्ये देखील वाहन खरेदीच्या रेलचेल आपल्याला बघायला मिळते। शेकडो वाहनं जी आहेत ते आजच्या मुहूर्तावर अनेकांनी खरेदी केलेली आहेत। अर्थातच वाहन खरेदी ही आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यातल्या त्यात वाहन खरेदी केल्यानंतर ते फॅमिली पूर्ण कुटुंबाला उपयोगात येईल अशा पद्धतीचं वाहन असावं अशी सगळ्यांची इच्छा असते। आणि त्याच पद्धतीने ही वाहन खरेदी काही शौकीन असतात त्यांच्यासाठी जी वाहन खरेदी देखील बघतोय। मात्र काल जेव्हा मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधनं माफी दिली आणि त्याआधी सुद्धा इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी जनजागृती केल्या गेली होती आणि आपण त्याचा परिणाम म्हणून बघतोय की यावेळेसच्या वाहन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी केल्याचा बघायला मिळते। माझ्यासोबत एक होणार आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। खरं तर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय की तुमचं हे स्वप्न पूर्ण झालंय। काय हे खरेदी करताना भावना होती? बस एक इलेक्ट्रिक व्हेकल आपल्याकडे असावी त्याच्याबद्दल आता सध्या भरपूर जनजागृती होती आहे आणि आपला पण एक हातभार असावा की पोल्युशन कमी करण्यासाठी। तर एक इलेक्ट्रिक व्हेकल त्याच्यासाठी घेतली आहे। या सगळ्यांचा कल जो आहे तो इलेक्ट्रिक व्हेकलकडे वाढताना दिसतोय आणि हा मुहूर्ताचा बेत जो आहे एकंदरीत सगळ्यांनी साधला आहे आणि मोठ्या प्रमाणात साधारण 1000हून अधिक चारचाकी वाहनं या उद्योग नगरीमधील नागरिकांनी विकत घेतल्याची आकडेवारी समोर येते। अर्थात ही मोठी आहे
आणि या सगळ्यांच्या मध्ये जी महत्त्वाची बाब दिसते ती इलेक्ट्रिक वाहन जे आहेत ती खरेदी करण्याकडे कल वाढलेला दिसतो. व्हिडिओ सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. आज दिवसभरात मोदी सरकारच्या 6 उच्चस्तरीय बैठका. पाकिस्तान विरुद्ध मोठी कारवाई करण्याची ठरतीय रणनीती. भारताकडून होणाऱ्या हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानची घाबरगुंडी. पाकिस्तानचे मंत्री अताउल्लाह तरारनं मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद. तर पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याची मरियम नवाजची दरपोक्ती. बाबरी मशिदीची पहिली बीट पाकिस्तानी सैनिक लावेल. पाकिस्तानी खासदार परवेज शाह खानची दरपोक्ती. पहलगाम हल्ल्यानंतर एनआयएकडून 3D मॅपिंग. दहशतवादी कसे पळाले याची माहिती होणार उघड. एनआयएच्या टीमकडून पहलगाम हल्ल्याच्या घटनास्थळाची पाहणी. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात मोठा खुलासा. डेड ड्रॉप पॉलिसीद्वारे रचलं पहलगाम हल्ल्याचं षडयंत्र. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं टूलकिट कनेक्शन उघड. जातनिहाय जनगणनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक. बिहार निवडणुकीसाठी निर्णय घेतल्याची विरोधकांची टीका. विरोधी पक्षनेते राहुल गांधींची थोड्याच वेळात पत्रकार परिषद. केंद्राच्या जातनिहाय जनगणनेविषयीच्या घोषणेनंतर राहुल गांधी काय बोलणार याकडे लक्ष. 2025-26च्या ऊस हंगामाच्या FRPची घोषणा. केंद्र सरकारकडून प्रति क्विंटल 355 रुपयांचा दर जाहीर. माओवाद्यांच्या गडात जवानांनी फडकवला तिरंगा. 9 दिवसांच्या प्रयत्नानंतर धोबे आणि नीलम सराय डोंगरावर CRPFचा कब्जा. मुख्यमंत्री फडणवीसांचा अखेर वर्षा निवासस्थानी मुक्काम. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर. दरम्यान पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या तपासात मोठा खुलासा समोर आलाय. तपास यंत्रणांना टूल किटशी संबंधित धक्कादायक माहिती मिळाली आहे. लष्कर-ए-तोयबाचा तेहरीक-ए-पाशवान या विंगनं डेड ड्रॉप पद्धतीनं माहिती आणि शस्त्रांची देवाणघेवाण कशी केली जाते याचा तपशीलवार उल्लेख केलाय. ही पद्धत म्हणजे 2 दहशतवादी एकमेकांना न ओळखता संदेश आणि शस्त्र पोहोचवतात. विशेष म्हणजे या पद्धतीसाठी सुनसान जागा जसं की एखादं उद्यान किंवा स्मशानभूमी निवडण्याचे निर्देश असतात. हा टूलकिट सिक्युअर ॲपद्वारे दहशतवाद्यांमध्ये पसरवला जात असल्याचंही समोर आलंय. तपास यंत्रणा सध्या याची सखोल चौकशी करत आहे. तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाअंतर्गत एनआयएची टीम घटनास्थळी पोहोचली. अत्याधुनिक उपकरणांसह बैसरन घाटीमध्ये 3D मॅपिंग केलं जात आहे. संशयितांच्या जबाबांवर आधारित ही मॅपिंग दहशतवाद्यांचा एंट्री आणि एक्झिट पॉइंट ओळखण्यामध्ये मदत करणार आहे. तर सध्या 100 पेक्षा जास्त लोकांचे जबाब एनआयएनं नोंदवले. या 3D मॅपिंगमुळे दहशतवाद्यांचा पळवाट आणि त्यांच्या हालचालींचा तपशील उघड होण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणा अत्यंत बारकाईनं आणि उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीनं हल्ल्याच्या प्रत्येक पैलूचा छडा लावत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एक मोठा खुलासा समोर आला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसा हा गेल्या काही वर्षात काश्मीरमधील 6 मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील होता. त्यामुळे जम्मू काश्मीर पोलिसांनी त्याच्यावर 20 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय. तर हाशिम मुसा ऑक्टोबर 2024 मध्ये गांदरबलमधील गगनगीर हल्ल्यामध्ये सहभागी होता, ज्यामध्ये 6 नागरिकांसह एका डॉक्टरचाही मृत्यू झाला होता. त्याचं नाव बारामुल्लाच्या बुटा पथरी हल्ल्यातही समोर आलंय, जिथं 2 जवान आणि 2 पोर्टर्स शहीद झाले होते. तर एनआयएच्या सूत्रांनुसार पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद, त्याचा डिप्टी सैफुल्ला आणि काश्मीरमध्ये असलेला हाशिम मुसा या तिघांचा मुख्य सहभाग आहे. या तिघांनी मिळूनच या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती आहे. हाशिम मुसा काश्मीरमध्येच असल्याची शक्यता आहे आणि तो दक्षिण काश्मीरच्या जंगलात लपलेला असू शकतो असाही अंदाज आहे. तर काही गुप्तचर इनपुट्सनुसार तो पाकिस्तानमध्ये परतण्याच्या प्रयत्नातही असू शकतो. सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणामध्ये शोध मोहीम सुरू केली आहे. जर हाशिम मुसा जिवंत पकडला गेला तर तो पाकिस्तान विरोधात थेट पुरावा ठरू शकतो.
दरम्यान हाशिम मुसा नेमका कोण आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. हाशिम मुसाचं नाव येते पहलगाम हल्ल्यामध्ये. पहलगाम हल्ल्यामागे दहशतवादी हाशिम मुसा असल्याचे संकेत मिळत आहेत. तर हाशिम मुसा हा पाकिस्तानचा नागरिक आहे मूळचा आणि स्पेशल फोर्सेसचा तो माजी पॅरा कमांडो होता पाकिस्तानमध्ये. तर विशेष प्रशिक्षणानंतर मुसा हा लष्कर-ए-तोयबा सोबत सक्रिय झाला. हाशिम मुसा हा पहलगाम हल्ल्याच्या टीमचा म्होरक्या होता अशी ही माहिती आहे. तर हल्ला प्रशिक्षणासह किट पुरवणाऱ्या टीममध्ये मुसाचा सहभाग असल्याचंही कळतंय. काश्मीरमध्ये भारतीय विदेशी पर्यटक आणि सुरक्षा दलांवर हल्ल्याचे मुसाकडून आदेश दिले होते अशी ही माहिती आहे. जे हल्ले होत आहेत काश्मीरमध्ये त्याच्या मागे मुसाचा हात असल्याची माहिती आता समोर येते. एकीकडे युद्धाचे ढग दाटल्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे तर पाकिस्तानातील शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्याला सूट दिलेली आहे. त्यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले. अशातच आता पाकिस्तानी शेअर बाजारामध्ये ही मोठी घसरण झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या बैठकीमध्ये जेव्हा ही बैठक सुरू होती त्या दरम्यान 2500 अंकांची घसरण पाकिस्तानच्या शेअर बाजारामध्ये झाली होती. तर या बैठकीमध्ये सुरक्षा आणि धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. भारताच्या संभाव्य कठोर कारवाईमुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाचा थेट परिणाम हा पाकिस्तानच्या आर्थिक बाजारावर झाला. गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. चलन आणि आर्थिक स्थैर्यावरही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये भारताचा निर्णायक ॲक्शन प्लॅन ठरतोय. दिल्लीमध्ये हालचालींना वेग आला आहे. दिल्लीत केंद्रीय कॅबिनेट बैठकांचा सिलसिला सुरू आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. तर केंद्रीय संरक्षण समितीची ही गेल्या 4 दिवसातली दुसरी बैठक आहे. बैठकीमध्ये भारताकडून निर्णायक उत्तर देण्यासंदर्भात ॲक्शन प्लॅनवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान पंतप्रधानांनी भारतीय सैन्याच्या तयारीचा आढावा घेतल्याची ही माहिती आहे. तर दुसरीकडे जम्मू काश्मीरमधील तयारीचाही आढावा त्यांनी घेतल्याचं कळत आहे. आता जाणून घेऊयात भारत आणि पाकिस्तानची लष्करी ताकद नेमकी किती आहे ते. नियंत्रण रेषेवरील हालचाली ह्या वाढलेल्या आहेत त्यामुळे युद्धाची तयारी सुरू असल्याचं दिसतंय. दरम्यान भारताकडे पायदळमध्ये 12 लाख सैन्य आहे तर पाकिस्तानच्या पायदळात 5,07,000 सैन्य म्हणजे भारतापेक्षा निम्म्याहूनही कमी आहे. तर हवाई दलमध्ये 1.49 लाख इतके सैन्य भारताकडे आहे तर पाकिस्तानकडे हवाई दलात फक्त 70,000 सैन्य आणि भारताकडे नौदलमध्ये 75,000 सैन्य आहे तर पाकिस्तानकडे फक्त 30,000 सैन्य नौदलात.